हिरोने आओ ना फिर असं म्हटलेलं, आज तोच हिरो वेलकम जिंदगी म्हणणार आहे. 26 जूनला वेलकम जिंदगी हा चित्रपट येतोय. स्वप्नील जोशी आपल्यासोबत आहे. स्वप्नील, वेलकम जिंदगी एक वेगळं टायटल आहे. आम्ही ट्रेलरही पाहिला, एक वेगळा विषय आहे की हा विषय आणि ही कन्सेप्ट हाताळायची तुझ्या मनात काल. यार मी गेट वेल सून नावाचं नाटक केलं तेव्हा पण लोकांनी मला विचारलं की हे नाटक तू का केलंस. आय डोंट नो, वेगळ्या गोष्टी मला अट्रॅक्ट करतात. आय लाईक टू बी डिफरंट. आय लाईक टू. एकीकडे लोक आरोप करतात की तेच करतो, कमर्शियल फिल्म्स करतो, लव्ह स्टोरीज करतो, आणि एकीकडे लोक म्हणतात की वेगळं करतो. सो आय रिली डोंट नो मी काय करतो, पण मी मला आवडेल ते करतो. इट डझंट मॅटर. पण येस, इट्स अ व्हेरी डिफरंट फिल्म, इट्स अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट आणि वेगळा टेक आहे. कारण मुळात आत्महत्या करायला शिकवणारा एका टीचरचा रोल आहे माझा. म्हणजे ही लाईनच खूप प्रक्षोभक आहे. म्हणजे गमतीत म्हटलं तर या लाईनमुळे माझ्यावर केस होऊ शकते. पण द टायटल इज व्हेरी पॉझिटिव्ह की मग हा आत्महत्या करायला शिकवतोय का हा काय सांगतोय किंवा काय. सो आय थिंक इट्स अ व्हेरी डिफरंट सब्जेक्ट. आत्महत्येसारखा एक अत्यंत सिरियस विषय एका अत्यंत लायटर नोटवर हाताळला. तो लायटर नोटवर हाताळताना विषय डायल्यूट नाही केला किंवा त्याची इंटेन्सिटी लायटर नाही केली. त्याची इंटेन्सिटी तीच आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सांगणारा सिनेमा. इट्स अ व्हेरी डिफरंट फिल्म. एक तर लव्ह स्टोरी नाही आहे. मी आणि अमृता एकत्र आहोत, पण मी आणि अमृता एकमेकांबरोबर पेअर्ड नाही आहोत. आमचं कपल नाही आहे फिल्ममध्ये. सो माझा रोल वेगळा आहे, लुक वेगळा आहे. तो कधी हिरो वाटतो, तो कधी विलन वाटतो, तो कधी खरा वाटतो, कधी खोटा वाटतो. असा रोल मी आधी केला नाही आहे. सो आय थिंक इट्स अ फर्स्ट इन अ लॉट ऑफ वेज फॉर मी अँड आय एम ॲब्सोल्युटली एक्साइटेड. नक्कीच. स्वप्नील, ॲज अ पर्सन यू आर व्हेरी पॉझिटिव्ह आणि इथे एक आत्महत्या करणारा आत्महत्या कशी करायची हे सांगणारा ट्रेनर असं तुला म्हणायचं होतं. किती चेंजेस करावे लागले? खूप चेंजेस करायला लागले. कारण खूप बिजार रोल आहे. म्हणजे आत्ता असं 4 वाक्यात सांगणं खूप कठीण आहे, पण खूप विचित्र रोल आहे. कारण तो लोकांना मरायची गॅरंटी देतो. तो लोकांना लिहून देतो की माझ्याकडे ट्रेनिंग करा, यू विल डेफिनेटली किल युअरसेल्फ. तर त्याची सायकी, त्याचं अंडरस्टँडिंग, तो रोल, त्याचा अप्रोच, आय थिंक ह्याचं खूप श्रेय ऑल्सो गोज टू उमेश. ज्या पद्धतीने उमेशने ते सीन्स हँडल केलेत. अ लॉट ऑफ द क्रेडिट गोज टू द रायटर गणेश मतकरी. गणेशने ज्या पद्धतीने ते सीन्स लिहिलेत. कारण कुठेही ना आम्हाला त्या विषयाची थट्टा करायची नव्हती किंवा कारण जो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो ना तो तितका त्रासलेला असतो तेव्हा तो असा विचार म्हणतो. सो कुठेही त्याच्या इमोशनची, कुठेही त्याच्या विचारांची थट्टा करायची नव्हती, पण विषयाला तर हात घालायचा होता. सो खूप टाईटरोप वॉक आहे. मला असं वाटतं की खूप तारेवरची कसरत केली आणि ती रायटर डिरेक्टरने खूप उत्तम केली. त्यामुळे मला खूप सोपं झालं. पण हे ॲज अन ॲक्टर खूप चेंजेस केलेत जे तुला चित्रपटात दिसतील. खूप दोन्ही म्हणजे एक्सटर्नल लेवललाही चेंजेस केलेत आणि इंटरनल लेवलला. आय होप ते दिसतील आणि ते वर्क होतील. ह्या चित्रपटामधलं आज गाणी सगळी लॉन्च झाली आहेत आणि प्रत्येक गाणं वेगळ्या कंपोझरनी कंपोज केलेलं आहे. एकंदर गाण्याचा हा प्रवास कसा वाटला? कशी आहे? खूप इंटरेस्टिंग आहेत. खूप म्युझिकल फिल्म नाही आहे, त्यामुळे 1-2 गाणी जर सोडली 4 ॲक्च्युली फिल्ममध्ये 3 गाणी आहेत. एक प्रमोशनल सॉन्ग आहे चौथं. त्यातलं एक गाणं आहे ते लायटर नोटचं गाणं आहे, एक गाणं आहे ते खूप फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि एक गाणं आहे ते सॅड सॉन्ग आहे. पण ही तिन्ही गाणी ज्या पॉईंटला फिल्ममध्ये येतात ते पॉईंट्स ते नाही आहेत. म्हणजे सॅड सॉन्ग सॅड पॉईंटला येत नाही, फिलॉसॉफिकल सॉन्ग फिलॉसॉफिकल पॉईंटला येत नाही किंवा लायटर सॉन्ग लायटर पॉईंट. सो अगेन दॅट देअर्स अ ब्युटी इन द सॉन्ग. म्हणजे आत्ता मी तेच उमेशशी बोलत होतो जेव्हा एव्ही चालली होती की हे आत्ता लोकांना वाटतंय, ॲक्च्युली जेव्हा फिल्ममध्ये बघतील तेव्हा लोकांना वाटेल की अरे हे गाणं इधर. सो खूप वेगळ्या लेवलला क्राफ्ट केलेली फिल्म आहे आणि त्यामुळे खूप एक्सायटिंग वाटते. स्वप्नील, तुझा वेगळा लुक आहे आणि फार छान लुक आहे, तर काय सांग? म्हणजे हा लुक म्हणजे मितवामध्ये थोडीशी झलक होती, हा अगदी यंग अँड मॅच्युअर. हां, म्हणजे मी परत सांगतो की ह्याचं सगळं श्रेय माझ्या डिरेक्टरला. मला हा लुक करायचा नव्हता. एंटायर क्रेडिट ऑफ द लुक गोज टू माय डिरेक्टर, माय मेकअप अँड स्टायलिस्ट विनोद सरोदे आणि बॉलिवूडचे आघाडीचे स्टायलिस्ट आणि कॉस्ट्यूम डिझायनर ॲशली रिबेलो. या तिघांनी माझ्या मागे लावून माझं डोकं खाऊन मला लुक ठेवायला लावला. टू दी एक्सटेंट की शेवटी मला उमेश म्हटला की तेरे को नहीं अच्छा लगा ना, हम रिशूट करेंगे. एक दिवस शूटिंग कर, मी तुला दाखवतो, तू रशीस बघ, तुला आवडलं तर कर, नाहीतर आपण रिशूट करू विदाऊट दाढी. आणि मी सिनेमा बघितला. म्हणजे मी त्या दिवशीचं काम बघितलं आणि आय वॉज लाईक, कारण तोपर्यंत ऑलरेडी इतक्या कॉम्प्लिमेंट्स मिळायला सुरुवात झाली, ती दाढी वाढायला लागल्यावर. सो आय एम सो हॅपी की मी त्यांचं ऐकलं आणि कदाचित म्हणून म्हणतात की दिग्दर्शकाचं नेहमी ऐका. सो अँड आय डू दॅट. सो व्हेरी व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच स्वप्नील अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू सो मच.
कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.